शिक्षणाचं माहेरघर आणि सुरक्षित IT हब म्हणून ओळखलं जाणारं आपलं पुणे शहर पण आज याच पुण्याची ओळख बदलू लागली आहे का? कारण NCRBच्या अहवालानं संपूर्ण पुणेकर हादरून गेले आहेत. मैत्रिणींनो आणि पालकांनो सावधान, कारण महिला आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये पुणे शहरात देशात 5व्या क्रमांकावर पोहोचलंय. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. देशातील 19 मोठ्या शहरांच्या यादीत दिल्ली, मुंबई, जयपूर आणि हैदराबाद नंतर पुण्याचा नंबर लागतोय. 2024 सालात पुण्यात तब्बल 244 अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. बोपदेव घाटातील ती भयावह घटना असो किंवा वर्दळीच्या स्वारगेट बस स्थानकावर झालेला अत्याचार, या घटनांनी पुणेकरांच्या मनात मोठी अस्वस्थता निर्माण केली आहे. अहवाल सांगतोय की महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये पती किंवा नातेवाईकांकडून होणारा छळ हा सर्वाधिक आहे. त्या कालोखात अपहरण आणि विनयभंगांच्या घटनांनी तर सीमाच ओलांडली आहे. पोलीस गस्त वाढवत आहेत, हेल्पलाईन सुरू आहेत, पण गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलाय का? हा प्रश्न आज प्रत्येक पुणेकर विचारतोय. महिला सुरक्षेसाठी फक्त कायदे कडक करून चालणार नाही, तर विकृत मानसिकता ठेचणं आणि समाजानं जागं होणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुणे सुरक्षित आहे असं वाटतंय का? या वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि महिला सुरक्षेसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.